नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध झालेले संकलित मूल्यमापन भाग 1 चे पेपर। इयत्ता 2री ते 5वी मधील मराठी, गणित आणि इंग्रजी त्यामध्ये आलेले प्रश्न, त्यामध्ये आलेल्या प्रश्नांची उकल कशी करायची याबद्दलचे व्हिडिओ आपण बघत आहोत। याचबरोबर बघा, जर आता दिवाळीच्या सुट्ट्या येत आहेत, तुमच्या विद्यार्थ्यांचा या चाचण्यांप्रमाणे सराव व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला यापूर्वी शिकू आनंदे करूया मैत्री गणिताशी आणि माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या। त्या कार्यपुस्तिकेमध्ये देखील अशाच प्रकारचे चॅलेंजिंग प्रश्न आले होते। विद्यार्थ्यांच्या सरावासाठी निश्चितच त्या कार्यपुस्तिका तुम्हाला उपयोगी ठरतील। त्यांचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलला सबस्क्राइब केला असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या नावाअंतर्गत तुम्हाला त्या सर्व प्लेलिस्ट बघायला मिळतील। आजचा जो आपला व्हिडिओ आहे इंग्रजीचा, तो आहे इयत्ता 3री इंग्रजी। जर तुम्ही 3रीचा पेपर बघायला गेलात तर इयत्ता 3रीसाठी ही इंग्रजीचा पेपर एकूण 40 गुणांसाठी असणार आहे, ज्यामध्ये 10 गुण प्रात्यक्षिक तोंडीसाठी तर उरलेले 30 गुण लेखीसाठी असणार आहेत। बघा, या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, प्रत्येक प्रश्न हा आपल्याला अनिवार्य आहे। द फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये जे दिलेले आहेत ते त्या प्रश्नाचे पूर्ण मार्क्स आहेत, पूर्ण गुण आहेत। दिस बुकलेट हॅज 2 सेक्शन्स, प्रॅक्टिकल, ओरल अँड रिटन। या प्रश्नपत्रिकेची विभागणी 2 गटामध्ये केलेली आहे। प्रॅक्टिकल ओरल म्हणजेच प्रात्यक्षिक तोंडी आणि दुसरा आहे लेखी। दिस बुकलेट इन्क्लूड्स टोटल 10 क्वेश्चन्स, आणि ही प्रश्नपत्रिका एकूण 10 प्रश्नांसाठीची असणार आहे। यामध्ये पहिला आहे ओरल सेक्शन 6 मार्कासाठी। क्वेश्चन नंबर 1, रीड अलाउड द फॉलोइंग ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स, एनी 3 ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स। बघा, आता या ठिकाणी आपल्याला एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एकूण 12 ग्रुप दिलेले आहेत। या 12 पैकी कोणत्याही 3 ग्रुपचं विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, वाचन करून दाखवायचं आहे। 3 ग्रुपचं वाचन करून दाखवल्यानंतर प्रत्येक एका ग्रुपला 2 अशा पद्धतीने 6 गुण मिळणार आहेत। बॅग, टॅग, रॅग, लेट, नेट, गेट, सेट, गेट, लेट, डेट, केक, टेक, मेक, बॅक, पॅक, क्वॅक, कार, जार, फार, जीप, कीप, शिप, किक, पिक, सिक, सिंग, रिंग, थिंग, होल्ड, होल्ड, गोल्ड, बोट, कोट, गोट, डक, लक, ट्रक। त्यानंतरचा आहे क्वेश्चन नंबर 2, रीड द फॉलोइंग पोस्टर्स, एनी 2 पोस्टर्स। 4 गुणांसाठी बघा, आपल्याला 3 पोस्टर दिलेले आहेत। 3 पैकी कोणतेही 2 पोस्टर्स विद्यार्थ्यांनी अचूक वाचून दाखवल्यानंतर त्याला 4 पैकी गुण मिळणार आहेत। अ कॅट, अ फॅट कॅट, अ फॅट कॅट ऑन अ मॅट, अ डॉट ऑन अ पॉट, 10 मेन अँड अ पेन। हे झालं ओरल सेक्शन। आता बघूया रायटिंग सेक्शन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 3, राईट द फॉलोइंग लेटर्स इन 4 लाईन्स। बघा, आता आपल्याला स्मॉल लेटर्स दिलेले आहेत, ते 4 लाईन मध्ये कसे लिहायचे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। C, K, E, M, अचूक लेटरला 1 असे 4 गुण या ठिकाणी मिळणार। क्वेश्चन नंबर 4, लुक ॲट द पिक्चर्स, गेस द करेक्ट फ्रेजेस फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। आपल्याला या ठिकाणी दिलेल्या चित्रांचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि या चित्राशी संबंधित असणारी फ्रेज ब्रॅकेटमधून निवडून आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे। ऑन द टेबल, नियर द डोअर, अंडर द चेअर, आय फाउंड दिस पेन, दिस पेन इज नियर द डोअर, नियर द डोअर, अ पेन इज अंडर द चेअर, अंडर द चेअर, माय पेन इज ऑन द टेबल। बघा, अशा पद्धतीने योग्य ती फ्रेज लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 5, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड कम्प्लीट द वर्ड पझल फॉर 4 मार्क्स। बघा, या ठिकाणी आपल्याला पिक्चर्सचं निरीक्षण करायचं आहे आणि यावरून आपल्याला हे वर्ड पझल सॉल्व्ह करायचं आहे। बघा, ही आहे क्यू म्हणजे रांग आणि ही आहे क्वीन, यांची सुरुवात होते क्यूनी, म्हणून या ठिकाणी क्वीन। त्यानंतर गोट, जी, गर्ल, जी,
टायगर टेबल टी, ॲपल अँड ए. बघा अशा पद्धतीनं वर्ड पझल पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड जॉईन अपोजिट वर्ड्स विथ अ लाईन. आपल्याला बघा या ठिकाणी दिलेले वर्ड्स आहेत क्लीन, डर्टी, यंग, ओल्ड, फॅट, थिन. अपोजिट वर्ड्सच्या जोड्या लावायच्या आहेत यंग, ओल्ड, फॅट, थिन, क्लीन, डर्टी. क्वेश्चन नंबर 7, रीड द वर्ड्स गिव्हन इन द स्क्वेअर अँड अंडरलाईन द सेम वर्ड्स इन द गिव्हन सेट ऑफ वर्ड्स. बघा आपल्याला या ठिकाणी ह्या स्क्वेअर मधला शब्द बारकाईने वाचायचा आहे आणि हा शब्द समोरच्या दिलेल्या शब्दांमधून शोधून त्याला अंडरलाईन करायचे आहे. बघा दिलेला शब्द आहे स्क्वेअर मधला डॉग. या ठिकाणी डॉगला शोधून त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायचे आहे. फिश, फिश, जीप, जीप, काईट, काईट. अशा पद्धतीनं अचूक त्या शब्दाखाली अंडरलाईन केल्यानंतर विद्यार्थ्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा आहे क्वेश्चन नंबर 8, रिराईट द सेंटेन्सेस गिव्हन बिलो विथ ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स. आता या ठिकाणी आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत. 4 वाक्यांमध्ये एकतर त्यांच्या कॅपिटल लेटरच्या लिखाणामध्ये किंवा पंक्च्युएशन मार्क विरामचिन्हाच्या लिखाणामध्ये काहीतरी चूक आहे, ती आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे. पहिलं वाक्य आहे हाऊ आर यू, हाऊ आर यू. या ठिकाणी लास्टला क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. माय नेम इज नीलम. या वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनी व्हायला पाहिजे. माय नेम इज नीलम, फुल स्टॉप. कॅन यू स्विम. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटर कॅन यू स्विम, क्वेश्चन मार्क. आय गो टू स्कूल बाय बस. आय कॅपिटल, गो टू स्कूल बाय बस. बघा अशा पद्धतीनं हे 4ही वाक्य विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहिले तर त्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, पुट द वर्ड्स इन द करेक्ट ऑर्डर टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. बघा या ठिकाणी दिलेले वाक्य आहे. वाक्यामधले शब्दांची जागांची अदलाबदल केलेली आहे. ती योग्य जागेवर शब्द लिहून आपल्याला वाक्य मिनिंगफुल वाक्य तयार करायचं आहे. ॲम प्रिया आय. मिनिंगफुल वाक्य असणार आहे आय ॲम प्रिया. नेक्स्ट सेंटेन्स, यू थँक, थँक यू. त्यानंतर सिटी आय लिव्ह बिग इन. आय लिव्ह इन बिग सिटी. आय टू स्कूल वॉक. आय वॉक टू स्कूल. आय वॉक टू स्कूल. बघा अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी शब्दांची रचना योग्य त्या पद्धतीने केली आणि वाक्य लिहून घेतले तर या ठिकाणी विद्यार्थ्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा लास्ट क्वेश्चन नंबर 10, डिस्क्राईब द पिक्चर विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिव्हन इन द बॉक्स फॉर 4 मार्क्स. बघा आता आपल्याला या ठिकाणी दिलेलं एक चित्र आहे. या चित्राला डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एक पॅरेग्राफ पण दिलेला आहे, परंतु त्या पॅरेग्राफमध्ये काही शब्द हे मिसिंग आहेत, जे की आपल्याला ह्या दिलेल्या ब्रॅकेटमधले निवडून तो पॅरेग्राफ पूर्ण करायचा आहे. दिलेले शब्द आहेत होल, हॉर्स, किंग आणि ट्री. बघा आता या ठिकाणी वन्स द किंग वॉज रायडिंग ऑन अ हॉर्स थ्रू अ विलेज. ही सॉ कोंडिबा. कोंडिबा वॉज डिगिंग अ होल. ही वॉन्टेड टू प्लांट अ ट्री. बघा अशा पद्धतीने हे 4ही शब्द योग्यता जागी लिहिले तर विद्यार्थ्याला 4 गुण मिळणार आहेत. तयार होणारा पॅरेग्राफ आहे वन्स द किंग वॉज रायडिंग ऑन अ हॉर्स थ्रू अ विलेज. ही सॉ कोंडिबा. कोंडिबा वॉज डिगिंग अ होल. ही वॉन्टेड टू प्लांट अ ट्री. बघा अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3रीचा इंग्रजीचा पेपर त्यामध्ये आलेले प्रश्न याविषयी माहिती घेतली. याचबरोबर जर तुम्हाला इतर विषयाचे व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जर मुलांच्या वाचनासंदर्भातील तुम्हाला मुलांना मराठी वाचन कसं घ्यावं किंवा मुलांना इंग्रजी वाचन कसं घ्यावं याविषयीच्या देखील तुम्हाला काही
अडचणी असतील तर नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमच्या त्या सर्व अडचणींचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं मिळून जातील. नक्कीच चॅनलला भेट दिल्यानंतर प्लेलिस्ट चेक करा. त्यामध्ये मराठी वाचनाचे देखील वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी मराठी वाचन या प्लेलिस्ट अंतर्गत घेण्यात आलेले आहेत.